ओ नमः श्री यतिराजाय विवेकानंद सूरये सच्चे सुख स्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे व्यासपीठावर माझ्यासोबत बसलेले आनंद महाराज आणि सगळे उपस्थित मंकी का नाही ना बालमित्र उपस्थित बालमित्र आणि पॅरेंट्स दरवर्षी आपण हा कार्यक्रम ठेवत असतो. उन्हाळ्यामध्ये आपलं शिबिर असते. असं शिबिर आम्ही हैदराबादला सुरू केलेलं होतं आणि सुरुवातीला 100 मुलं होती. आता 2000 मुलं येतात. 15-15 दिवसाचे 2 वेळा कार्यक्रम घ्यावे लागतात. आता इथे आपण नवीन बिल्डिंग बांधलेली आहे. पुढल्या वर्षी तुमचा कॅम्प त्या नवीन बिल्डिंगमध्ये होईल. तेव्हा कमीत कमी तुम्ही 500 तरी आले पाहिजे तुमच्या मित्रांना सगळ्यांना घेऊन. आणि तिथे आपण वेगवेगळे ग्रुप करू. आता 2च ग्रुप असतात. 4-5 ग्रुप करून त्यानुसार आपण तिथे कार्यक्रम आयोजित करू. आणि 15 दिवसापर्यंत तुमचे कार्यक्रम असतील. त्यामध्ये योगा मेडिटेशन सगळं काही शिकवलं जाईल तुम्हाला. तर ह्या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे? कारण तुम्ही शाळेमध्ये शिकत असता आणि शाळेमध्ये बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकवल्या जातं. कॉम्प्युटरपासून सगळंच तुम्ही शिकता. पण तेवढंच काही आपल्याला पुरेसं नाही. आपले जे सनातन संस्कृती आहे ती संस्कृती किंवा आपल्याला जे चांगले संस्कार पाहिजे ते आपल्याला शाळेमध्ये मिळू शकत नाही. ते इथेच मिळू शकते. आणि त्यासाठीच स्वामी विवेकानंद आले होते. त्यासाठीच भगवान श्री रामकृष्णदेव आले होते की आपलं जीवन चांगल्या प्रकारे कसं जगता येईल. नाहीतर काय आपण एखाद्या मशीनसारखं होऊन जाऊ. म्हणजे आपल्या जीवनामध्ये काहीतरी मूल्य पाहिजे आणि ते मूल्य तुम्हाला 7 दिवसामध्ये देण्यात यावे. तुमच्या परीक्षा वगैरे घ्यायला पाहिजे. तुम्ही ज्या काही गोष्टी ऐकल्या त्या तुम्ही सांगायला पाहिजे. म्हणजे तुम्ही इथे आल्यानंतर काय शिकला हे सगळं तुम्ही लक्ष देऊन ऐकायला पाहिजे आणि त्याची धारणा करायला पाहिजे. तर असे बरेच मूल्य आपल्या जीवनामध्ये आवश्यक आहे. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांनी जे काही महत्त्वाचे मूल्य सांगितलेली आहे ती मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही तुमच्या जीवनामध्ये बघा तुम्हाला आचरणामध्ये आणता येते का, किती जीवनामध्ये तुम्ही आचरण करू शकता हे महत्त्वाचं आहे. तेव्हा 3 स्वामीजींचे विचार तुम्हाला सांगतो आणि तुम्ही ते लक्षात ठेवायचे. मी म्हणणार आहे नंतर तुम्हाला म्हणायचं आहे. फेथ 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 इन oneself, faith in God. This is the secret of success. तुम्हाला जीवनामध्ये यशस्वी व्हायचं आहे ना. तर ह्या स्वामीजी म्हणतात की पहिली गोष्ट त्यामध्ये महत्त्वाची आहे म्हणजे आत्मविश्वास. आपल्यामध्ये सगळ्यामध्ये अनंत शक्ती आहे पण आपला विश्वास नाही. म्हणून आपल्याला यश मिळत नाही. आपल्याला वाटतं की आपल्याला हे काही जमणार नाही आणि ज्याला वाटतं की आपल्याला हे जमणार आणि आपण हे करून दाखवूच
असा जर तुमच्यावरती विश्वास असेल तर तुम्ही खूप प्रयत्न कराल, मेहनत कराल आणि तुमचं ध्येय तुम्ही प्राप्त करून घ्याल. जीवनामध्ये कोणतंही ध्येय असो आणि कितीही मोठं असो, ते प्राप्त करण्याची शक्ती आपल्यामध्ये आहे, आपल्या सगळ्यांमध्येच आहे आणि आपण त्या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण आपण जेव्हा स्वतःवरचा विश्वास गमावतो आणि भगवंतावरचा विश्वास, आपण प्रयत्न केले तर भगवंत पण आपल्यावर कृपा करतात. तर ह्या दोन गोष्टी जर आपल्यामध्ये असेल तर आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे मी करू शकतो, जर इतरांना शक्य आहे तर मला का शक्य नाही? मी प्रयत्न करत नाही म्हणून मला यश मिळत नाही. आपण जर प्रयत्न केले आणि स्वतःवरती विश्वास ठेवला की मी हे करून दाखवणारच, जे जीवनामध्ये आपल्याला अशा प्रकारचे चॅलेंज घ्यावे लागेल आणि जर आपण चॅलेंज घेतलं तर आपण सगळंच काही करू शकतो. आज बघा भारताने किती प्रगती केलेली आहे. प्रत्येक क्षेत्रामध्ये आज भारत पुढे पुढे जात आहे. कशामुळे? आपल्या तरुणांमुळे. म्हणजे त्यांचा विश्वास आहे की आपल्या देशाला महान करायचं आहे, आपल्या देशाला आत्मनिर्भर करायचं आहे, त्यासाठी आपल्याला नवीन गोष्टी शिकायच्या आहे, प्रयत्न करायचे आहे. जर अशा प्रकारे आपण आपलं जीवन घडवलं तर आपल्याला जीवनामध्ये यश मिळेल, पण आपला देशसुद्धा महान होईल. फक्त आपण आपल्यापुरता विचार करायचा नाही, तर आपल्यामुळे इतरांना पण काही फायदा झाला पाहिजे. तेव्हा पहिली गोष्ट म्हणजे स्वामीजी म्हणायचे की आपला विश्वास पाहिजे की जगामध्ये सगळं काही शक्य आहे. जेवढे काही महान व्यक्ती होऊन गेले त्यांच्या स्वतःवरती प्रचंड विश्वास होता आणि म्हणूनच ते महान झाले. स्वामी विवेकानंद बघा अमेरिकेला गेले. आता अमेरिकेला गेले, त्यांचं वय किती होतं? 29. 29 वर्षामध्ये अमेरिकेला गेले आणि ते पण एकटे गेले आणि अमेरिकेमध्ये 4 वर्ष राहून त्यांनी भारताला आणि हिंदू धर्माला महान करून दाखवलं. म्हणजे त्यांच्यावरती विश्वास होता की मी कशालाही घाबरणार नाही, मी एकटा असलो तरी हरकत नाही, मला किती त्रास झाला तरी हरकत नाही, पण मी माझ्या देशासाठी आणि धर्मासाठी काहीतरी करणार. आणि 29 वर्षामध्ये स्वामीजींनी त्या सर्वधर्म परिषदेमध्ये भाग घेतला शिकागोला आणि ते एवढे महान झाले कारण लहानपणापासूनच स्वामीजींचा स्वतःवरती विश्वास होता की आपण सगळं काही करू शकतो आणि आपण ते केलंच पाहिजे. त्यासाठी आपल्याला मनाची एकाग्रता पण पाहिजे. जर आपल्या मनाची एकाग्रता नसेल तर आपण प्रयत्न करूनही आपल्या लक्षात काहीच राहणार नाही. म्हणजे तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल, आत्मविश्वास पाहिजे असेल, तर तुमचं मनसुद्धा स्ट्रॉंग पाहिजे. जर मनामध्ये शक्ती नसेल तर तुम्ही करू शकणार नाही. म्हणजे तुमचं मन एकाग्र पाहिजे. तुम्ही अभ्यास केला पण तिथे जर मन नसेल, तुम्ही कितीही जरी वाचलं तरी काही लक्षात राहणार नाही. पण तुम्ही जर मन देऊन जर वाचलं तर तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद सगळं काही लक्षात ठेवायचे. बघा, एकदा क्लासमध्ये नरेंद्र छोटा होता आणि तुमच्यासारखाच खोडकर पण होता. तर खोडकर असणं काही वाईट नाही, पण त्यासोबतच मन पण एकाग्र होतं. एकदा नरेंद्र शाळेमध्ये मागच्या बेंचवर बसून मित्रांना गोष्टी सांगत होता आणि मित्र ऐकत होते. आता शिक्षक तिथे शिकवत आहे, पण त्या मुलांचं नरेंद्राच्या गोष्टीकडे लक्ष होतं. शिक्षकाने जेव्हा प्रश्न विचारले तेव्हा कोणीही उत्तर देऊ शकले नाही, पण नरेंद्राने उत्तर दिलं. तेव्हा शिक्षक म्हणाला की इतर मुलांना म्हणाला की तुम्ही बेंचवरती उभे राहा, तुमचं माझ्या शिकवण्याकडे लक्ष नव्हतं. आणि नरेंद्राने मात्र गोष्टी सांगत होता आणि लक्षही ठेवत होता. तेव्हा नरेंद्र म्हणाला की सर, म्हणजे ह्या मुलांचा माझ्या मित्रांचा काहीच दोष नाही, आणि मी त्यांना गोष्टी सांगत होतो, मला बेंचवर उभं करा आणि त्यांना खाली बसवा. म्हणजे बघा की नरेंद्र किती निर्भय होता. म्हणजे मला जरी शिक्षा झाली तरी हरकत नाही, पण मी खरं सांगितलं पाहिजे.
आणि नरेंद्राने खरं सांगितलं, मुलांना खाली बसवलं आणि गोष्टी सांगत असतानासुद्धा शिकवण्याकडे लक्ष होतं. म्हणजे बघा, ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच आपल्यामध्ये पाहिजे. दोन्ही गोष्टी एका वेळेस करणं फार कठीण आहे. लक्ष देणं आणि गोष्टी पण सांगणं हे सगळ्यांना काही जमत नाही. पण जेव्हा शिकवत असेल शिक्षक तेव्हा शिक्षकाकडेच लक्ष द्यायचं. आपल्या शास्त्रामध्ये आपण काय म्हणतो की आपल्या शिक्षकांवरती, आईवडिलांवरती आपण देवासारखी भक्ती केली पाहिजे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव. तेव्हा आईवडील जे काही सांगतात ते तुमच्या कल्याणासाठीच सांगतात, पण त्यांचं तुम्ही ऐकत नाही. त्यांचं ऐकायला पाहिजे, कारण त्यांनी जरी तुम्हाला शिक्षा केली तरी तुमच्या कल्याणासाठीच असते. आणि सांगण्याची गरजच कशाला पडू द्यायची, आपण स्वतःच करायचं. आईवडिलांनी न सांगतासुद्धा आपणच स्वतः प्रयत्न करायचे. आपण अभ्यासामध्ये आवड निर्माण केली पाहिजे आणि त्यासोबतच आपलं चरित्र पण चांगलं ठेवलं पाहिजे. नाहीतर अभ्यासामध्ये खूप हुशार आहे, पण मात्र जीवनामध्ये काहीही मूल्य नसेल तर काय होईल? आपण खूप मोठं होऊ, पण आपलं जीवन एखाद्या यंत्रासारखं होईल. यंत्र पण खूप काम करतात, पण यंत्रामध्ये काही बदल होत नाही. आता आपल्यामध्ये जर काही बदल झाला नाही तर उपयोग काय? आपल्याला सगळं नॉलेज आहे. आता एखादा डॉक्टर असेल, त्याला सगळं नॉलेज आहे, पण तो पेशंटकडून जास्तीत जास्त पैसे कसे काढता येईल हाच विचार करतो. म्हणजे आजारी मनुष्य आहे, त्याला मदत केली पाहिजे, पहिले त्याला बरं केलं पाहिजे हा विचार न करता पहिले पैसे द्या, नंतर आम्ही उपचार करू. म्हणजे जर अशा प्रकारचा डॉक्टर असेल तर त्या डॉक्टरचा समाजाला उपयोग काय? आता असे डॉक्टर आहेत. तुम्हाला माहीत असेल की महाराष्ट्रामध्येच विदर्भामध्ये गडचिरोलीला त्या भागामध्ये डॉक्टर प्रकाश आमटे आहे. आता प्रकाश आमटे बघा, ते पण डॉक्टर आहे, पण त्यांनी आपलं जीवन सगळं आदिवासी लोकांच्या सेवेसाठी अर्पण केलेलं आहे. की मी डॉक्टर आहे म्हणून मला फक्त पैसाच कमवायचा आहे असं नाही, तर मला समाजाची सेवा पण करायची आहे. आता हे मूल्य त्यांच्यामध्ये असल्यामुळे ते एवढं करू शकले. नाहीतर डॉक्टर बरेच असतात पण स्वतःपुरता विचार करतात. म्हणजे तुम्ही जरी तुमच्या क्षेत्रामध्ये मोठे झाले, डॉक्टर झाले, इंजिनियर झाले, सगळे काही झाले, पण जर तुमच्यामध्ये सेवा करण्याचा भाव नसेल की आपण ह्या भारत मातेची संतान आहोत आणि आपल्या देशामध्ये कितीतरी गरीब आहेत, कितीतरी अज्ञानी आहेत, अशिक्षित आहेत, तर त्यांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे. आपण प्रार्थना म्हणतो, भारत माझा देश आहे, भारतवासी माझे देश बांधव आहे, पण आपण त्यांची सेवा कधी करतो का? त्यांची सेवा कधी करतच नाही. तेव्हा आपल्या देशबांधवाची सेवा झाली पाहिजे. आपण जे शिक्षण घेतलेलं आहे त्याचा उपयोग समाजाला झाला पाहिजे. फक्त मला पैसे कमावायचे आहे आणि मी स्वतःचा स्वार्थच बघणार आहे असा विचार न करता माझ्या ह्या शिक्षणाचा उपयोग माझ्या देशाला कसा होईल, माझ्या गरीब बांधवांना कसा होईल, हा विचार जर आपण केला तर आपण जीवनामध्ये महान होऊ शकतो. म्हणजे पहिले आपण बघितलं की आपल्या ध्येयाला प्राप्त करून घेण्यासाठी आपल्यामध्ये आत्मविश्वास पाहिजे. मग ध्येय प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्यामध्ये सेवेचा भाव पाहिजे. कारण आपण जर स्वार्थी झालो तर आपण जीवनामध्ये महान होऊ शकणार नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे, दे अलोन लिव्ह हू लिव्ह फॉर अदर्स, द रेस्ट आर मोर डेड दॅन लाईव्ह. म्हणा, दे अलोन लिव्ह who live for others, the rest are more dead than alive. तर आपण पहिले बघितलं की आत्मविश्वास. दुसरा विचार स्वामीजींचा आहे की आपण ध्येय गाठल्यानंतर फक्त स्वतःचा विचार करायचा नाही, तर समाजाचा विचार करायचा. आपल्याला समाजाकडून किती गोष्टी मिळतात, तुम्ही ज्या समाजामध्ये राहता त्या समाजाचे तुमच्यावर किती उपकार आहे. तुम्हाला शाळेमधून शिकायला मिळतं, बाकीचे लोक तुम्हाला ज्ञान देत असतात. जर तुम्ही जंगलामध्ये राहिले
जन्म झाल्याबरोबर तुम्हाला जंगलामध्ये सोडून दिलं तर आपलं जीवन एखाद्या पशुसारखं होईल. म्हणजे आपण समाजामध्ये आहो म्हणून आपल्याला एवढं सगळं शिकायला मिळतं. तेव्हा समाजाचं आपल्यावरती ऋण आहे. आपण समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे हा विचार पण आपल्या मनामध्ये आपण ठेवला पाहिजे. आता इथे कितीतरी स्लम आहे. आता इथे तुमच्या बालकसंघामध्ये मुलं पण असतील. ते बघा तिथे बालकसंघामधली मुलं आहेत. या आजूबाजूच्या वसाहतीमधून ते येतात. त्यांच्या घरचं वातावरण काही तेवढं चांगलं नसते. तुम्ही भाग्यवान आहे की तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतात. पण अशी मुलं आहे की ज्यांचे आईवडील मोलमजुरी करून भांडे घासून रिक्षा ओढून काम करून त्यांना आपला कुटुंब सांभाळावं लागतं. तर असे मुलं पण आमच्या बालकसंघामध्ये येतात आणि बालकसंघामध्ये येऊन बऱ्याच काही चांगल्या गोष्टी शिकतात. संस्कृत शिकतात, गीता शिकतात आणि पुढे त्यामधलेच कितीतरी मोठे मुलं झाली चांगल्या चांगल्या नोकऱ्यांवर आहे. पण त्यांचं चरित्र कसं आहे? ते कधीही भ्रष्टाचार करत नाही. ते कधीही वाईट मार्गाने जात नाही. ते नेहमी लोकांची सेवा करण्याचा प्रयत्न करतात. आता मठामध्ये कितीतरी व्हॉलेंटियर आहे. हे सगळे व्हॉलेंटियर या बालसंघाच्या मुलांमधून बरेचसे निर्माण झालेले आहेत. म्हणजे त्यांच्यामध्ये हा सेवेचा भाव पण रुजलेला आहे. आता हा जो कॅमेरावर उभा मुलगा आहे तोसुद्धा बालकसंघातलाच आहे. असे बरेच मुलं इथे बालकसंघामधले आहेत आणि मठाच्या सेवेमध्ये नेहमीच तत्पर असतात. मठाचे कोणतंही काम असलं मठाचे तरी ते लगेच सेवेसाठी तयार असतात. तर अशा प्रकारे आपल्यामध्ये सेवेचा भाव पण पाहिजे. व्हॉलेंटियर झालं पाहिजे, स्वयंसेवक झालं पाहिजे आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये का होईना पण लोकांना मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर हे आपल्या जीवनामधलं दुसरं मूल्य आहे की आपण लोकांची सेवा केली पाहिजे. आता स्वामी विवेकानंद रामकृष्ण मठ कशाला सुरू केला? काही गरज होती का? पण त्यांनी त्यावेळेस बघितलं की भारतामध्ये एवढं दारिद्र्य आहे, एवढं अज्ञान आहे. तेव्हा ते म्हणायचे की आपल्याला भारताचा विकास करायचा असेल तर पहिले आपण लोकांना शिक्षण दिलं पाहिजे. त्यावेळेस आपल्या देशामध्ये शिक्षणाचा तेवढा प्रसार झालेला नव्हता आणि मुलींना तर मुळीच शिक्षण मिळत नव्हतं. त्यासाठी स्वामीजींनी लंडनवरून एक तरुण मुलगी आणली. तिचं नाव होतं मिस मार्गारेट नोबल. ती स्वामीजींची शिष्या झाली. तिचं नाव ठेवलं भगिनी निवेदिता. त्या निवेदितानं कलकत्त्यामध्ये मुलींसाठी शाळा सुरू केली आणि मुलींना शिक्षण देण्यास सुरुवात झाली. इथे आपल्या पुण्यामध्ये सुद्धा महर्षी कर्वेंनी मुलींसाठी संस्था काढली म्हणून मुलींना शिक्षण मिळू लागलं. त्यापूर्वी मुलींना शिक्षण नव्हतंच. त्यांनी फक्त घरामध्येच राहायचं. पण हे स्वामीजींना मान्य नव्हतं की मुलांना ज्या काही गोष्टी मिळतात त्या सगळ्या गोष्टी मुलींना पण मिळाल्या पाहिजे. म्हणजे मुलगा आणि मुलगी यामध्ये भेद करू नये. दोघांनाही समान शिक्षण दिलं पाहिजे. आणि आज बघा सगळ्या क्षेत्रामध्ये मुली किती कार्य करतात. इवन बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये पायलटमध्ये सगळ्या मुली आहेत. म्हणजे मुलीसुद्धा मुलांइतकंच महान कार्य करू शकतात. हे आज आपण बघत आहोत. जर मुलींना शिक्षण दिलं नसतं तर हे घडलं नसतं. कोणत्याही देशाचा विकास फक्त मनुष्याने होत नाही तर त्यासाठी मुली पण पाहिजे. नुसता पुरुषांनी विकास काही होत नाही. स्वामीजी म्हणाले की पक्षाला उडायला 2 पंख पाहिजे. तसा समाजाचा विकास करायचा असेल तर 2 पंख म्हणजे स्त्री आणि पुरुष या दोघांनाही समान अधिकार मिळाले पाहिजे. तरच त्या देशाची प्रगती होऊ शकते. हे स्वामीजींनी अमेरिकेमध्ये बघितलं, युरोपमध्ये बघितलं. त्यांच्या भाषणांना खूप स्त्रिया यायच्या आणि त्यांना भारतामध्ये पण तसं वातावरण पाहिजे होतं. म्हणून आपल्यामध्ये सेवाभाव पाहिजे. त्यासाठीच रामकृष्ण मठाची स्थापना झाली. त्यासाठीच भगिनी निवेदिता भारतामध्ये आल्याने सेवा केली. असे कितीतरी लोक आहे. बघा अण्णा हजारे आपल्या बाजूलाच राहतात आणि ते आत्महत्या करायला गेले होते. पण त्यांनी एक स्वामीजींचं पुस्तक वाचलं छोटंसं आणि त्यांनी ठरवलं की आत्महत्या करायची नाही. ते मिलिटरीमध्ये होते. मिलिटरीमध्ये राहिल्यानंतर त्यांचे मित्र वगैरे सगळे युद्धामध्ये मरण पावले. त्यांनी ठरवलं की आपणही आत्महत्या करायची. ते रेल्वे स्टेशनवर गेले आत्महत्या करायला. पण त्यांना एक स्वामीजींचं पुस्तक मिळालं छोटंसं आणि त्यांनी ठरवलं की आपलं जीवन आपण संपवण्यापेक्षा आपल्या गावाचा आपण विकास करू. आणि ते परत आले
आणि परत आल्यानंतर अहमदनगरजवळ कोणतं गाव आहे? राळेगण सिद्धी. तिथे त्यांनी गावामध्ये कार्य सुरू केलं आणि बघा आज त्या गावामध्ये कितीतरी लोकांना, गरीब लोकांना, शेतकऱ्यांना त्यांनी मदत केली आणि गावाचा विकास केला. म्हणजे एक मनुष्य जो आत्महत्या करायला निघाला होता त्याला स्वामीजींचा एक विचार एवढा प्रेरणा देऊन गेला की त्यानं आपलं जीवन संपूर्ण देशासाठी अर्पण केलं आणि गावाचा विकास करून दाखवला. तेव्हा हा सेवाभाव आपल्यामध्ये आला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये एकाग्रता पाहिजे, मनामध्ये एकाग्रता पाहिजे, आपल्या शरीरामध्ये शक्ती पण पाहिजे. कारण दुर्बल मनुष्य काही करू शकत नाही. आज बरीच काही व्यसनं आहेत आणि पर्टिक्युलरली इंटरनेटचं व्यसन आहे. रात्रंदिवस फोनवरती बघत राहणं, गेम आणि हे आणि ते, त्यामुळे कितीतरी वेळ आपला बर्बाद होतो. बरेच विद्यार्थी फोन घेऊन बसतात, आईवडिलांना म्हणतात की आम्ही अभ्यास करतो, ऑनलाईन अभ्यास करतो आणि बाकीच्या फालतू गोष्टी बघत असतात. तेव्हा आपल्या वेळेला खूप महत्त्व आहे. आपला वेळ नुसता मनोरंजनामध्ये खर्च करायचा नाही. फोनमुळे तुम्हाला अनेक काही चांगल्या गोष्टी पण शिकता येतात, बरीच काय माहिती मिळते, पण तेवढाच त्याचा दुरुपयोग पण आहे. म्हणून त्याला ॲडिक्ट व्हायचं नाही. कोणत्याही गोष्टीचं व्यसन लागणं फार वाईट आहे. प्रत्येक गोष्टीचा चांगला पण उपयोग आहे, वाईट पण आहे. तेव्हा आपण जे काही चांगलं आहे ते घ्यायचं. ह्या जगामध्ये दोन्ही गोष्टी राहणार आहे, चांगलं पण आहे, वाईट पण आहे. पण आपल्याला जे चांगलं आहे ते घ्यायचं आहे, जे वाईट आहे ते सोडून द्यायचं आहे. भगवान श्रीरामकृष्णांची एक छान गोष्ट आहे. एकदा एका आश्रमामध्ये 3 विद्यार्थी राहत होते आणि शिक्षक त्यांना शिकवत होता. एक दिवस गुरु म्हणाले की बघा सगळ्यामध्ये भगवान आहे, तेव्हा आपण कोणालाही त्रास देऊ नये, कोणाचाही अपमान करू नये, कोणाला इजा करू नये, कारण ते पापकर्म आहे. आपण जर दुसऱ्यांना त्रास दिला तर आपल्याला पण त्या कर्माची फळं भोगावी लागतात. तुम्ही जर चांगले कर्म केले तर पुण्य होते, वाईट केले तर पाप होते. तर कुणालाही त्रास देऊ नका. शक्य झालं तर सेवा करा, नाही तर चूप बसा. पण कुणालाही काया वाच्या मनानं इजा करू नका, कुणाचा अपमान करू नका, शिव्या देऊ नका, रागावू नका, कुणाला मारू नका. हे सगळं केलं तर ते वाईट आहे. तर गुरुने सांगितलं शिष्यांना आणि ते ऐकून घेतलं त्यांनी. आणि काही वेळाने ते जंगलामध्ये लाकडं आणायला गेली. आता जेव्हा लाकडं आणायला गेली तेव्हा त्यांनी बघितलं की एक पागल हत्ती मागून धावत येत आहे. त्या हत्तीवरती माहूत बसलेला आहे. तो माहूत जोरजोरात ओरडत आहे की हत्ती पागल आहे, पळा पळा, रस्ता मोकळा करा, तुमचा प्राण वाचवा. आता हे तिघं होते, त्या तिघापैकी 2 पळून गेले आणि तिसरा त्या रस्त्यावरती उभा राहिला. आणि तो म्हणाला की गुरुदेव म्हणाले की सगळ्यामध्येच तर भगवान आहे, सगळ्यामध्ये नारायण आहे, म्हणजे हत्यामध्ये पण नारायण आहे, मग कशाला पळायचं. आता तो रस्त्यामध्ये उभा राहिला आणि तो पागल हत्ती आला, त्याला सोंडेमध्ये धरलं आणि रस्त्याच्या बाजूला फेकून दिलं. आता तो तिथे बेहोश होऊन पडला आहे, हाडं मोडली आहे. मग गुरु आले, त्या मुलांनी मदत केली, त्याला घेऊन आश्रमात गेले. आश्रमात गेल्यावर दूध वगैरे दिलं आणि मग गुरुने विचारले की अरे तू का नाही पळून गेला. ते 2 जण तर पळून गेले, तू का नाही पळून गेला. तर तो म्हणाला विद्यार्थी की गुरुदेव तुम्हीच तर सांगितलं की सगळ्यामध्ये नारायण आहे, मग मी बघितलं की त्या हत्यामध्ये पण नारायण आहे, मी त्या हत्याचे स्तोत्र म्हणत होतो, कशाला पळून जायचं. बरोबर आहे ना. अच्छा. तेव्हा गुरुदेव म्हणाले की ठीक आहे, मी सांगितलं, पण लेका तू मूर्ख आहे, तुला अर्थ कळला नाही. त्या हत्यावरती माहूत बसला होता ना, तो माहूत काय म्हणत होता, हत्ती पागल आहे, पळून जा. त्याच्यामध्ये नारायण नव्हता का. त्या माहुतामध्ये पण नारायण होता, मग माहुत नारायणाचं का नाही ऐकलं. हत्यामध्ये नारायण होता, माहुतामध्ये होता. तो माहुत नारायण म्हणत होता की पागल हत्ती आहे, पळून जा, मग त्या माहुतात नारायणाचं का नाही ऐकलं. तेव्हा जगामध्ये चांगले लोक आहे, वाईटही आहे. आता वाईट लोकांची संगत आपण टाळली पाहिजे. त्यांच्यामध्ये पण नारायण आहे, पण चांगले लोक पण आहे ना. ते म्हणतात की नाही अशा लोकांशी तुम्ही जास्त संबंध ठेवू नका.
जर तुम्हाला माहिती आहे की एखादा मुलगा वाईट आहे आणि त्याचा संग केल्यामुळे तो तुम्हाला बिघडवणार आहे, मग अशा मित्रांना आपण दूर केलं पाहिजे. काही पुस्तकं असतात, वाईट असतात, ते वाचायचे नसतात. टी व्हीवरचे काही कार्यक्रम असतात, खूप वाईट असतात, अश्लील असतात, बघायचे नाही. म्हणजे आपल्याला 2 कान दिले आहे, 2 डोळे दिले आहे, त्यामुळे काय करायचं आहे? बुरा मत देखो, बुरा मत बोलो, बुरा मत सुनो, बुरी आहे बुराई. 3 माकड तुम्हाला माहिती आहे ना गांधीजींची. तेव्हा इथे दोन्ही डोळे बंद करायचे नाही, एक डोळा बंद करायचा, एक कान बंद करायचा. म्हणजे बुरा मत सुनो बट अच्छा सुनो, बुरा मत देखो बट अच्छा देखो. तेव्हा आपल्याला जे काही भगवंतांनी इंद्रिय दिलेली आहे, शरीर दिलेलं आहे, त्याद्वारे आपल्याला चांगल्या गोष्टी घ्यायच्या आहेत आणि वाईट गोष्टी सोडून द्यायच्या. तर हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्या बुद्धीमध्ये एवढा विवेक पाहिजे की आपण काय समाजामध्ये चांगलं वाईट सगळंच काय राहणार आहे, पण आपण काय घ्यायचं आणि काय सोडून द्यायचं हा विवेक आपल्यामध्ये नसेल तर आपण वाहवत जाऊ, लोकांचं ऐकू आणि लोक म्हणतील तसं करत जाऊ आणि शेवटी आपलं जीवन आपण नष्ट करू. एखादा जर मित्र असेल, दारू पित असेल, आता त्याला दारूची सवय आहे, तुम्ही त्याच्या कंपनीमध्ये राहिला तर तुम्हाला तोसुद्धा दारू प्यायला भाग पाडेल आणि तुम्ही नाही म्हणू शकणार नाही. तेव्हा अशा मित्रांची संगत न केलेलीच बरी, की ज्या मुलांना वाईट सवय आहे आणि ते आपल्याला बिघडवू शकतात. अशा वेळेस आपण अशा लोकांची संगत करायची नाही. जे वाईट संगतीचे खूप वाईट परिणाम होतात आणि आपल्या मनामध्ये तेवढी शक्ती नसते. आपण त्यांना सरळ म्हटलं पाहिजे की नाही, मी करणार नाही, मी घेणार नाही, मी वाईट गोष्टी करणार नाही. तुम्हाला कितीही आग्रह केला तरी तुम्ही वाईट मार्गाने जायचे नाही. मग तुमचा जिगरी दोस्त असेल, किती जवळचा मित्र असेल, तरी त्याचं ऐकायचे नाही. कारण तो जर वाईट गोष्टी करत असेल तर आपण मात्र त्याला बळी पडायचे नाही. म्हणजे आपण आपलं स्वतःचं रक्षण केलं पाहिजे आणि त्यानंतर आपण नेहमी सत्य बोललं पाहिजे. आता तुम्हाला एक मी कोटेशन सांगतो. स्वामीजी म्हणाले, एनिथिंग दॅट मेक्स यू वीक, म्हणा, एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, मेंटली अँड स्पिरिच्युअली रिजेक्ट लाईक ए पॉयझन. जी कोणती गोष्ट तुम्हाला शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्टीने दुर्बल करत असेल, तिचा विषयाप्रमाणे त्याग करा. म्हणजे बघा, जगामध्ये चांगलं वाईट आहे, पण ज्या गोष्टी आपल्याला दुर्बल करतात अशा गोष्टींचा विषयाप्रमाणे त्याग करायचा आहे. त्यासाठी आपल्या बुद्धीमध्ये विवेक पण पाहिजे. जर आपल्या बुद्धीमध्ये विवेक असेल, आपल्या मनामध्ये शक्ती असेल, आपल्यामध्ये आत्मविश्वास असेल आणि सेवा करण्याची इच्छा असेल, आपण जर नेहमी सत्याचं आचरण करत असू. बघा, खोटं बोलल्यामुळे काय होतं, लोकांचा आपल्यावरती विश्वास निघून जातो. तेव्हा कधीही खोटं बोलायचं नाही. स्वामी विवेकानंद म्हणायचे की आपल्या जिभेवरती काय आहे, सरस्वती आहे. जिभा म्हणजे आपण बोलतो त्याला आपण काय म्हणतो, वाणी म्हणतो. वाणी म्हणजे काय आहे, सरस्वती आहे. तर आपल्या जिभेवरती सरस्वती आहे, तेव्हा आपल्या जिभेद्वारे कधीही आपण खोटं बोलायचं नाही. खोटं बोलून लोकांना फसवायचं नाही, खरं बोलायचं. जरी आपल्याला शिक्षा भोगावी लागली तरी हरकत नाही, पण काहीतरी निमित्त सांगायचं. आता शाळेत जायचं आहे, आपल्याला शाळेत जायची इच्छा नाही, म्हणून काय सांगितलं की माझं डोकं दुखते. आता डोकं वगैरे काही दुखत नाही, पण शाळेत जायचं नाही म्हणून आपण खोटं बोलतो. तर हे खोटं बोलण्याची सवय आपण सोडली पाहिजे. आपण जर खोटं बोललो तर आपल्या शब्दावर कोणाचाही विश्वास राहणार नाही. लोक म्हणतील की अरे हा खोटारडे आहे. समजा तुम्हाला शाळेमध्ये बोलावलं शिक्षकाने, म्हटलं की अरे तू 8 वाजता ये, उद्या आपल्याला कार्यक्रम आहे, आपल्याला सगळं अरेंज करायचं आहे, आणि तुम्ही 8 वाजता वेळ दिलेला आहे आणि गेले नाही, तुम्ही 9 वाजता गेले. आता 9 वाजता गेले तर शिक्षक रागावेल ना,
अरे तुला 8ला सांगितलं होतं, 8 वाजता आपल्याला बरीच कामं करायची होती आणि तू आता 9 वाजता आला, आता कार्यक्रम सुरू होणार आहे आणि काहीच आपण व्यवस्था केली नाही. म्हणजे बघा, शिक्षकाचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही. पुढच्या वेळेस तुम्हाला शिक्षक काम देणार नाही. म्हणून आपण जर शब्द दिला असेल तर तो शब्द पाळायचा. आपण जर म्हटलं की 8 वाजता येणार तर 8 वाजताच जायचं. आपण जर म्हटलं की सर मी हे काम करेन, ते काम वेळेवर करून दाखवायचं. हे जर म्हणायचं की हो सर मी करेल आणि आपण करत नाही. तुम्हाला होमवर्क दिलेलं असेल तर होमवर्क तुम्ही करायला पाहिजे. तुम्ही गेल्या दुसऱ्या दिवशी आणि म्हटलं की नाही सर मी होमवर्क केलं नाही, तर त्या शिक्षकांचा तुमच्यावर विश्वास राहणार नाही. म्हणजे आपण जर शब्द दिला असेल तर आपण ती गोष्ट करून दाखवायला पाहिजे. कारण सत्य म्हणजेच ईश्वर आहे. सत्याशी कधीही आपण तडजोड करू नये. सत्यमेव जयते माहिती आहे ना? कुठे आहे सत्यमेव जयते? कुठे लिहिलेलं आहे? सत्यमेव कुठे लिहिलं आहे? भारताच्या स्तंभावर लिहिलेलं आहे. बघा, भारत देशाने जेव्हा आपलं चिन्ह तयार केलं, 4 सिंह आहे ना, त्या 4 सिंहाच्या खाली लिहिलं आहे सत्यमेव जयते. हा आपला राष्ट्रीय आदर्श आहे की आम्ही सत्याच्या मार्गावर चलू, आम्ही सत्याच्या मार्गावर, धर्माच्या मार्गावरच जाऊ, अधर्माने असत्य आम्ही सोडून देऊ. हा आपला राष्ट्रीय आदर्श आहे. त्यामुळे आपण सत्याशी तडजोड करू शकत नाही. तर आपल्या जीवनामध्ये आपण सत्याचं आचरण केलंच पाहिजे. आणि ज्यांनी ज्यांनी सत्याचं आचरण केलं ते सगळे लोक महान झाले. तेव्हा सत्याचं आचरण केल्यामुळे मनुष्य महान होतो. महात्मा गांधी काय म्हणायचे? सत्य आणि अहिंसा या 2 गोष्टी त्यांनी सांगितल्या की कुणालाही त्रास द्यायचा नाही आणि सत्याचं आचरण करायचं. त्यामुळे मनुष्य महान होतो, महात्मा होतो. तेव्हा इथे हे लक्षात ठेवा. स्वामी विवेकानंद म्हणायचे, ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी. म्हणा, ट्रूथ डज नॉट पे होमेज टू एनी सोसायटी. सत्य कोणत्याही समाजापुढे मान तुकवायला तयार नाही. समाजाने सत्यापुढे मान तुकवली पाहिजे. आणि जर सत्याचं आचरण केलं नाही तर त्या समाजाचा विनाश होतो. ट्रूथ डज नॉट पे एनी होमेज टू सोसायटी. सोसायटी हॅज टू पे होमेज टू ट्रूथ और पेरिश. जर सत्याचं आचरण केलं नाही तर तो समाज नष्ट होतो. तेव्हा हे जे आपण बघितलं आहे, 4-5 मूल्य आपण बघितली आहेत. तुम्ही बऱ्याच गोष्टी शिकले, पण पहिली गोष्ट काय सांगितली मी तुम्हाला की स्वतःवरती विश्वास पाहिजे, आत्मविश्वास पाहिजे की मी करू शकतो, मला शक्य आहे. दुसरं म्हणजे आपलं मन एकाग्र पाहिजे. अभ्यास करताना, काम करताना मन देऊन करा कोणतीही गोष्ट. तिसरं म्हणजे आपल्यामध्ये सेवेचा भाव पाहिजे. आपण समाजाची सेवा करण्यासाठी नेहमी तत्पर राहिलो पाहिजे. चौथं म्हणजे आपल्या बुद्धीमध्ये विवेक पाहिजे. काय चांगलं आणि काय वाईट हे आपलं निवडता आलं पाहिजे आणि जे काही चांगलं आहे समाजामध्ये तेवढंच घेतलं पाहिजे, वाईट सोडून दिलं पाहिजे. आणि 5वं म्हणजे सत्याचं आचरण केलं पाहिजे. कधीही जीवनामध्ये सत्याची तडजोड करायची नाही, खोटं बोलायचं नाही. जर हे 5 मूल्य जरी आपण जीवनामध्ये आचरणात आणली, तुम्ही काही व्हा, इंजिनियर व्हा, डॉक्टर व्हा, काही राजकारणामध्ये जा, पण जरी 5 मूल्याला जर तुम्ही धरून राहिले तर तुम्ही एक चारित्र्यवान मनुष्य निर्माण व्हाल. चारित्र्यवान मनुष्य, चारित्र्यवान स्त्री. आणि हे स्वामीजींना पाहिजे होतं. आणि स्वामीजी म्हणायचे की हेच खरं शिक्षण आहे. वी वॉन्ट दॅट एज्युकेशन बाय विच कॅरेक्टर इज फॉर्म, strength of mind is increased, intellect is expanded, and by which one can stand on one's own feet. आज आम्हाला अशा शिक्षणाची गरज आहे की ज्यामुळे आमचं चारित्र्य निर्माण होईल, आमच्या मनाची शक्ती वाढेल, आमच्या हृदयाचा विकास होईल
आमच्या हृदयामध्ये करुणा, दया, प्रेम, भक्ती या गोष्टी निर्माण होईल आणि आम्ही आमच्या पायावर उभं राहू शकू. असं शिक्षण जर आपल्याला मिळालं तरच आपण जीवनामध्ये महान होऊ शकू आणि आपला देश पण महान होऊ शकेल. तेव्हा तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ऑगस्ट 9 तारखेला आपल्या बिल्डिंगचं उद्घाटन आहे. त्यासाठी रामकृष्ण मठाचे अध्यक्ष कलकत्त्यावरून येणार आहे आणि दुसरं म्हणजे आपले मुरलीधर मोहोळ साहेबसुद्धा येणार आहे. तेव्हा 9 तारखेला उद्घाटन आहे. तुम्ही सगळ्यांनी या, आईवडिलांना घेऊन या, मित्रांना घेऊन या आणि 9ला त्या बिल्डिंगचं उद्घाटन झाल्यानंतर पुढल्या वर्षी आपले सगळे कार्यक्रम तिथे होणार आहे. तिथे बरेच क्लासरूम आहे, योगा हॉल आहे, मेडिटेशन हॉल आहे आणि सुंदर ऑडिटोरियम आहे, सभागृह आहे. तर त्यावेळेस आपले कार्यक्रम आपण तिथेच घेऊ आणि पुढल्या वर्षी यायचं आहे आणि या 9 ऑगस्टला त्या कार्यक्रमाला सगळ्यांनी हजर राहायचं आहे. तेव्हा आज आपल्या ह्या संस्कार वर्गाचं कन्क्लुडिंग आहे, समारोप समारंभ आहे. यानंतर तुम्हाला चांगल्या प्रकारे प्रसाद पण मिळणार आहे. काय प्रसाद आहे? पुरी भाजी गुलाबजामुन. फक्त मुलांना नाही की आईवडिलांना पण नाही? आईवडिलांना पण आहे म्हणते, सगळ्यांनाच आहे, त्याच्यावर काळजी करू नका. तर यावेळेस आता तुम्हाला प्रसाद मिळणार आहे, राम मठातर्फे प्रसाद मिळणार आहे. तो प्रसाद घ्यायचा आणि घरी जायचं आणि जे काही तुम्ही इथे शिकलेलं आहे ते जीवनामध्ये आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आणि पुन्हा पुढल्या वर्षी यायचं. पुढल्या वर्षी वेगवेगळे ग्रुप करू आपण, म्हणजे सिनियर, तुम्ही यावर्षी ज्युनियरमध्ये असाल, पुढल्या वर्षी सिनियरमध्ये जाल. ABCD असे ग्रुप राहील, त्याला वेगवेगळे नावं देऊ आपण. पुढल्या वर्षी मोठ्या नंबरमध्ये, मोठ्या संख्येमध्ये तुम्हाला यायचं आहे. तेव्हा आज आपण आपला कार्यक्रम इथेच संपूया. शांत बसा. एक प्रार्थना म्हणून आपण सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम. जय श्री गुरु महाराज जी की जय. जय महामाई की जय. स्वामी जी महाराज की जय. श्री पंढरीनाथ भगवान की. थैंक यू.